कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकांमध्ये सुधाकर घारे यांनी जवळपास 90,000 मतं तर नितीन सावंत यांनी जवळपास 50,000 मतांची बाजी मारली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या दोनही नेत्यांनी एकी केली आणि अखेर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची परिवर्तन विकास आघाडी तयार झाली। हे दोनही नेते एकत्र आल्यामुळे कर्जत खालापूर मतदारसंघात त्यांची ताकद दुप्पट झाली। परिवर्तन विकास आघाडीमधले नेते एकत्रितपणे 1.5 लाखांचं मतदान घेऊन उभे होते, त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांनी बाजी मारली। कर्जत नगरपालिकेत सुद्धा परिवर्तन विकास आघाडीनं झेंडा फडकवला, पण गेल्या काही दिवसांपासून परिवर्तन विकास आघाडीमध्ये काहीतरी बिनसलेलं दिसतंय। नितीन सावंत यांनी सुधाकर घारे यांच्यावर सुद्धा टीकेचे वार केले। आम्हाला विचारत नसतील तर आम्हाला कोणाची गरज नाही, असा सुद्धा सारांश नितीन सावंत यांच्या पत्रकार परिषदेतून समोर आला। त्याउलट सुधाकर घारे यांनी नितीन सावंत यांची पार अक्कलच काढली आणि कोणताही राजकीय पक्ष असू दे, मला त्याचं घेणं देणं नाही असं म्हणत सुधाकर घारे यांनी टोला लगावला। आणि आम्हाला मोठे म्हणा, आम्हाला मतदान करा, आम्हाला निवडून द्या, ही भूमिका असेल तर मला ह्या आपल्या राजकीय पक्ष असू नये अजून काय असू दे त्याची मला काही फरक नाही। राष्ट्रवादीनं शिवसेना गिळंकृत करून टाकली। सुधाकर घारे यांनी शिवसेना फोडायला घेतली, आता शिवसेनेची राष्ट्रवादी होणार असं म्हणत किरण ठाकरे यांनी वस्तुस्थिती मांडली। एकंदरीत चित्र बघता सुधाकर घारे यांना महेंद्र थोरवे यांना पराभूत करून आमदार व्हायचे आणि त्यांना त्यांची ताकद वाढवण्यासाठी आता आणखीन मतदानाची गरज आहे। त्यामुळे भविष्यात शिवसेना फोडून ते नितीन सावंत यांना धक्का देणार हे स्पष्ट चित्र आहे। अनेकांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर नाराज होऊन मशाल हाती घेणं पसंत केलं। पक्ष जो देईल तो उमेदवार आम्ही निवडून देऊ असं म्हणत अनेक शिवसैनिक एकजुटीनं उभे राहिले। ज्या वेळेला पक्षफुटी झाली त्यावेळी नितीन सावंत यांनी शिवधनुष्य हाती घेतलं आणि पक्ष सांभाळला। पक्षाचे अनेक कार्यकर्ते टिकवून ठेवले। नितीन सावंत यांनी शिवसेनेची मशाल पेटत ठेवली। कुठेतरी कार्यकर्त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि निवडणुकांमध्ये निवडून येऊन काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, म्हणून नितीन सावंत यांनी राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली। पण राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या मतदानाचा फायदा घेऊन त्यांच्या पदरात अगदीच कमी जागा टाकल्या, पण तरीही शिवसेनेला कुठेतरी सत्तेमध्ये स्थान मिळतंय, म्हणून नितीन सावंत यांनी हातमिळवणी केली। पण जसं जसं राजकारण बदलत गेलं तसे राष्ट्रवादीचे डावपेच समोर आले आणि कुठेतरी राष्ट्रवादी शिवसेनेला विश्वासात न घेता स्वतःची वाटचाल करत असल्याचं नितीन सावंत यांच्या लक्षात आलं। या मतदारसंघातल्या समस्या सोडवण्यासाठी शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं, पण सरतेशेवटी शिवसेनेला डावलून क्रेडिट घेण्यासाठी राष्ट्रवादी पुढे आली। ही गोष्ट नितीन सावंत यांच्या मनाला पटली नाही आणि त्यांनी पत्रकार परिषदेमधून कडवट शिवसैनिक कसा असतो ते सर्वांना दाखवून दिलं। सुधाकर घारे यांनी नितीन सावंत यांची अक्कलच काढली। हे कुठेतरी शिवसैनिकांना न पटणारं होतं, त्यामुळे परिवर्तन विकास आघाडीमध्ये नाराजगी निर्माण झाली। भविष्यात 2029च्या विधानसभा निवडणुका लागेपर्यंत अनेक शिवसैनिकांना आमिष दाखवून पक्षफोडीसाठी प्रयत्न केले जातील आणि राष्ट्रवादी शिवसेनेची मशाल काबीज करायला बघेल असं सुद्धा चित्र निर्माण झालं। राष्ट्रवादीनं शिवसेना गिळंकृत केली तर मग पक्षाचं अस्तित्व काय राहणार असं म्हणत अनेक शिवसैनिकांनी सोशल मीडियावर नाराजगीच्या प्रतिक्रिया दिल्या। वेळ पडली तर आमदार महेंद्र थोरवे यांना मदत करू, पण शिवसेनेची राष्ट्रवादी होऊन देणार नाही, अशी सुद्धा भूमिका काही शिवसैनिकांनी स्पष्टपणे मांडली। आता आपल्या नेत्याची अक्कल काढली म्हटल्यावर शिवसैनिक परिवर्तन विकास आघाडीला कधीच साथ देणार नाहीत असं सुद्धा चित्र निर्माण झालंय। आमची भूमिका समजून न घेणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाची आम्हाला गरज नाही असं म्हणत सुधाकर घारे यांनी शिवसेनेला आधीच दूर लोटलंय। शिवसैनिकांचं मतदान घेऊन जास्तीत जास्त जागा सुद्धा मिळवून राष्ट्रवादीनं स्वतःच्या पक्षाचा विस्तार केलाय आणि वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत सुद्धा स्थानिक नेते हिरो ठरलेत। आता काही शिवसैनिक फोडून मतदान वाढवून
कर्जत खालापूर मतदारसंघ शिवसेनेच्या हातातून कसा हिसकावून घेता येईल याचे सुद्धा प्रयत्न सुरू झालेत. तसंही शिवसेनेचे विचार पायदळीत उडवले जाणार असतील आणि नेत्याची अक्कल निघणार असेल तर ती आघाडी शिवसैनिकांना पटेल का, हा प्रश्न चर्चेचा विषय आहे. उगाच मतदारसंघावर शिवसेनेचा असलेला भगवा उतरवून त्या जागी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यापेक्षा शिवसेना एक संघ करू असा सुद्धा निर्णय शिवसैनिक घेऊ शकतात. नितीन सावंत यांनी बुडणारा पक्ष वाचवलाय, त्यांनी पक्षासाठी त्याग केलाय, आम्ही त्यांची साथ सोडणार नाही असं म्हणत आता किती कट्टर शिवसैनिक नितीन सावंत यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहतात ते बघणं महत्त्वाचं ठरेल. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.